नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी राज्यसेवेची मुख्य परीक्षा पार पडलेली आहे. 2 दिवसापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेतला ऑप्शनलचा पेपर झालेला आहे आणि आजच्या ह्या लाईव्हमध्ये आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यातला जो पेपर क्रमांक 2 आहे त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजच्या या डिस्कशनमध्ये आपण नेमके कोणते प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायला पाहिजे होती, त्याच्या तयारीमध्ये आपण कोणकोणत्या नोट्सचा संदर्भाचा आधार घ्यायला पाहिजे होता, ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी प्रश्न आपण इथे समोर आणलेले आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो कोणता आहे, तर त्यामध्ये आपण बघितलं तर जो पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की पहिला आणि 5वा प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहे. त्यातला पहिला जो प्रश्न आहे, तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा रचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोन स्पष्ट करा, असा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे. रचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोन. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्याच्यामधला हा एक दृष्टिकोन त्यांनी विचारलेला आहे. तर 150 शब्दांसाठी त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. खरं तर हा दृष्टिकोन अत्यंत विस्तृतपणे लिहायला आपल्याला प्रचंड स्कोप आहे. हा खरं तर 20 मार्कासाठी किंवा इतर मार्कांसाठी विचारायला हवा होता, पण त्यांनी इथं विचारताना रचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोन विचारलेला आहे. पारंपरिक काही दृष्टिकोन आहेत, काही दृष्टिकोन आधुनिक आहेत. हा संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन आहे. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. 150 शब्दांमध्ये आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर काय करायला पाहिजे होतं, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन लिहिणं अपेक्षित होतं की राज्यशास्त्राच्या अभ्यासाची, तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे कोणकोणते दृष्टिकोन आहेत ते इंट्रोडक्शन मध्ये यायला पाहिजे होतं. नंतर आपण त्यातला जो स्ट्रक्चर आणि फंक्शनल अप्रोच आहे, म्हणजे रचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोन, त्याच्याबद्दल लिहिणं अपेक्षित होतं. रचना कोणती आहे, ती रचना कोणत्या प्रकारचं कार्य पार पाडते, हे आदानांच्या बाजूला आणि प्रदानांच्या बाजूला पण मग रचना आणि कोणत्या प्रकारची कार्य त्यामध्ये पार पाडली जातात. मग ही आदाने आहेत, या बाजूला प्रदाने आहेत, हे आपलं पर्यावरण आहे. अशा आणि तुम्हाला एक डायग्राम त्यामध्ये काढणं अपेक्षित होतं. ते डायग्राम काढून तुम्हाला तो प्रश्न लिहायला पाहिजे होता. ज्या वेळेस तुम्ही याचा अभ्यास केला असेल तर कंपल्सरी याच्यावर डायग्राम काढायला पाहिजे असं आपण तुम्हाला सांगितलंच होतं, कारण हा डायग्राम ही सेल्फ एक्सप्लेनेटरी याच्यामध्ये आपल्याला दिसते. त्यातून त्या प्रश्नाचं उत्तर देता येणं फार आपल्याला सोपं होतं. अशा प्रकारचा हा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा रचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोन आपल्याला दिसतो. आपण जर या ठिकाणी नोट्सचा जर संदर्भ घ्यायचा म्हटला तर नोट्समध्ये कोणत्या घटकांमध्ये आपल्याला ते आलेलं दिसतं, तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर मग ही जी नोट आहे तर त्या नोटमध्ये तुलनात्मक राजकारणाच्या नोटमध्ये हे जे चॅप्टर वेगवेगळे एक्सप्लेन केले गेले होते त्याच्यामध्ये ही डायग्राम सहित ही जी नोट आहे ती आपल्याला दिसते. आधुनिक दृष्टिकोन, त्यातला हा व्यवस्था दृष्टिकोन होता डेव्हिड इस्टनचा, आणि त्याच्यानंतर त्याच्याच आधारावरती जी पुढची मांडणी झालेली होती ती या रचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोनाच्या बद्दलची होती. संरचनात्मक आणि कार्यवादी दृष्टिकोन, त्याच्यातली ही ती फिगर आहे. पर्यावरण आहे कार्य आणि संरचना, तर ही डायग्राम त्याच्यामध्ये काढणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये गॅब्रिएल अल्बर्ट, जी.बी. पॉवेल यांचं नाव जर लिहिलं असेल तर अधिक तुम्हाला बोनस त्याच्यामध्ये मिळणारच आहे, कारण हे त्या अभ्यासाचे प्रवर्तक मानले जातात. नंतर त्याची वैशिष्ट्ये याच्यामध्ये सांगितलेली आहेत, त्याचं स्पष्टीकरण यामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं आणि कशा प्रकारामध्ये हा दृष्टिकोन महत्वाचा आहे ते देखील यामध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. मी जसं तुम्हाला म्हणालो की 150 शब्दांसाठी खरं तर हा प्रश्न यायला नको होता, तो 250 शब्दांसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त शब्दांसाठी यायला पाहिजे होता, कारण इतकं प्रचंड कंटेंट याच्यामध्ये लिहिण्यासारखं आहे. अत्यंत विस्तृत असा लिहायला ती खरं तर स्पेस त्याच्यामध्ये होती, पण तो आपल्याला एक प्रश्न विचारलेला यामध्ये दिसतो. यातला जो दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या प्ररोधन या संकल्पनेचे महत्व स्पष्ट करा. प्ररोधन इंग्रजीमध्ये डेटरन्स असं म्हटलेलं आहे. सो एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ डेटरन्स. आता आपला जो एकंदरीत अभ्यासक्रम हा जो सगळा आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला हे माहिती आहे की तुलनात्मक राजकारण हा अभ्यासक्रमातला पहिला घटक आहे, जो पेपर 2च्या सेक्शन ए मध्ये येतो, आणि त्याच्यातला जो सेक्शन ए मधला जो दुसरा घटक आहे तो आंतरराष्ट्रीय संबंध याच्याशी निगडीत आहेत. तुलनात्मक राजकारणामध्ये मी बघितलं तर साधारणतः 40 मार्काचे प्रश्न त्यांनी याच्यामध्ये आपल्याला विचारलेले आहेत, आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो घटक आहे त्याच्यातला हा जो प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या प्ररोधन या संकल्पनेचे महत्व स्पष्ट करा. वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी सिलेबसमध्ये आपल्याला सांगितल्या होत्या. प्ररोधन आहे, सत्ता संतुलन आहे, सामूहिक सुरक्षितता आहे, तर त्याच्या धर्तीवरतीच आपल्याला तो प्रश्न विचारलेला आहे. प्ररोधनामध्ये काय केलेलं असतं तर एक देश हा दुसऱ्या देशाला सातत्याने अशा प्रकारची धमकी देत असतो की जर तुम्ही आमच्यावरती आक्रमण केलं तर त्याच्या प्रत्युत्तरादाखल आम्ही तुमच्यावरती जे आक्रमण करू त्यातून तुमचं प्रचंड नुकसान होणार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्युच्युअल ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन म्हणजे परस्पर विनाशाची खात्री असं त्याच्यामध्ये त्यांना सातत्याने सांगितलं जातं, जेणेकरून दुसरा देश हा पहिल्या देशावरती कोणत्याही प्रकारचं आक्रमण करणार नाही. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही नातेसंबंध किंवा त्यांच्यामधला जो काही संबंध असेल तो प्ररोधनाचा
संबंध असेल आणि अर्थात या प्ररोधनाच्या माध्यमातून दोन देशांमधला संघर्ष टाळण्याकडे कल आपल्याला झालेला दिसून येतो आणि एकंदर जागतिक शांततेला योगदान म्हणून या प्ररोधनाच्या संकल्पनेकडे बघितलं जातं. शीतयुद्धाच्या काळामध्ये विकसित झालेली संकल्पना आहे. अर्थात त्यावेळेला ती विकसित झाली त्यावेळेला त्याला कोणी प्ररोधन असं म्हणून विकसित केलेली नव्हती, परंतु अमेरिका आणि रशिया यांच्यामधला जो काही ताणतणाव होता त्या ताणतणावाचं ज्या पद्धतीने व्यवस्थापन केलं गेलं त्या व्यवस्थापनातलीच ही एक पद्धत म्हणून याच्याकडे बघितलं जातं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डेटरन्स म्हणजेच मराठीमध्ये प्ररोधन असं म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय संबंध या घटकातील हा आपल्याला प्रश्न दिसतो. नंतर त्यांनी तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार ही काळाची गरज आहे. आता सुरक्षा परिषद जी आहे संयुक्त राष्ट्र संघाची जी वेगवेगळी उपांग आहेत तर त्याच्यावरती यांनी आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारलेला दिसतो. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सुरक्षा परिषदेवरती त्यांनी प्रश्न आपल्याला यामध्ये विचारलेला आहे. त्याचबरोबर आपण जर पुढे बघितलात तर क्वेश्चन नंबर जो 2B आहे त्याच्यामध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या विशेष अभिकरणांचे उद्देश काय आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विशेष अभिकरण स्पेशलाइज एजन्सीज ऑफ द UN आणि भारताच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि युनेस्को यांच्या योगदानाची चर्चा करा. म्हणजे तो एक प्रश्न आपल्याला 10 मार्कांसाठी विचारलेला आहे UN वरती. हा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 20 मार्कांसाठी UN वरती. साधारणतः हे 2 प्रश्न आपल्याला UN वरती विचारलेले दिसतात. अजून एक प्रश्न आपला जो UN वरती विचारलेला आहे ऑर्गनायझेशन्स वरती विचारलेला आहे तो युरोपियन युनियन आणि ब्रेक्झिट अशा अर्थाने आहे. आता आपल्याला पेपर सेकंड मध्ये सेक्शन A जो आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स अभ्यास करणं अपेक्षित आहे. काही ऑर्गनायझेशन ह्या ट्रुली जागतिक अशा स्वरूपाने आहे ज्याच्यामध्ये युएनचा संबंध येतो किंवा IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि काही प्रादेशिक संघटना पण त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केल्या होत्या. त्यातली युरोपियन युनियन ही प्रादेशिक संघटना आपल्याला दिसून येते. तर त्यांनी युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे जागतिक संघटना म्हणून, आणि प्रादेशिक संघटना म्हणून युरोपियन युनियनवरती प्रश्न विचारलेला आहे. आता संघटनांचा आपण जर टोटल वेटेज बघायला गेलो तर इथे 20 मार्कासाठी युरोपियन युनियन आणि ब्रेक्झिट आहे आणि इथे हा एक 20 मार्काचा प्रश्न आहे 40 मार्क, आणि त्याच्या आधी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हा एक 50 मार्क टोटल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि आसियान ही एक ऑर्गनायझेशन त्यांनी प्रादेशिक अशा स्वरूपामध्ये विचारलेली आहे, परंतु आसियानचा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तो स्पेशल रेफरन्सचा कॉन्टॅक्ट घेऊन विचारलेला आहे. 47वी त्यांची जी शिखर बैठक झाली त्याबद्दलचा तो विचारलेला प्रश्न आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये शिखर बैठक पार पडली होती. म्हणजे एकंदर आपण ऑर्गनायझेशनचं जर वेटेज लक्षात घेतलं त्याच्यामध्ये 61 मार्काला त्यांनी ऑर्गनायझेशन आपल्याला विचारलेले दिसतात. त्यापैकी बहुतांश वेटेज हे जागतिक संघटना म्हणजे UN बद्दल विचारलेले आहेत आणि 2 प्रादेशिक संघटना त्यामध्ये आपल्याला विचारलेले दिसतात. म्हणजे आपण जर नेक्स्ट मुख्य परीक्षेची तयारी करत असू तर UN मध्ये कदाचित आता जे विचारलेल्या संघटना आहेत किंवा प्रादेशिक संघटना ज्या विचारलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या संघटना विचारल्या गेलेल्या नाही त्या पेपरमध्ये त्याचा खरं तर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. ॲज अ स्ट्रॅटेजी म्हणून आपल्याला ते यामध्ये लक्षात घ्यावं लागेल. अर्थात सुरक्षा परिषदेत जी आहे त्याची विस्तार ही काळाची गरज आहे याच्याबद्दल सातत्याने चर्चा होत असते, कारण ती प्रातिनिधिक नाही असं सांगितलं जातं. ज्या संयुक्त राष्ट्र संघटनेचं काम बहुतांश आशिया आणि आफ्रिकेमध्ये चालतं त्या आशिया आणि आफ्रिकेतल्या देशांना संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कोणतेही प्रतिनिधित्व दिलेलं दिसत नाही. म्हणजे 193-200च्या आसपास जर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य असतील तर सुरक्षा परिषदेमध्ये फक्त 15 मेंबर्स आहेत आणि या 15 मध्ये फक्त 5 मेंबर्स हे परमनंट मानले गेलेले ज्यांना सुरक्षा परिषदेमध्ये वेटो पॉवर मिळालेली आहे, त्यांना नकाराधिकार मिळाला आहे. त्यामुळे जागतिक राजकारण हे त्या 5 देशांभोवतीच फिरत राहतं आणि तशा अर्थाने मग संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरक्षा परिषद ही अत्यंत अप्रातिनिधिक आहे असं म्हटलं जातं. आणि संयुक्त राष्ट्र संघामध्ये जे वेगवेगळ्या ज्या सुधारणा सातत्याने सुचवलेल्या आहेत त्यापैकी एक सुधारणा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघामध्ये अशा प्रकारे सुरक्षा परिषदेचा विस्तार करायला पाहिजे ही त्या ठिकाणी सातत्याने केलेली मागणी आहे. तर हा पण मुद्दा खरं तर त्या नोटमध्ये आपल्याला कव्हर झालेला दिसतो. तुम्ही जर ही नोटमध्ये बघितलं तर संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे त्याच्यामध्ये अत्यंत विस्ताराने हा मुद्दा कव्हर झाला होता. जस्ट मी आपल्या माहितीसाठी हे जस्ट तुमच्या समोर. आता आंतरराष्ट्रीय संबंधातली ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की आंतरराष्ट्रीय संबंध आणि सत्ता ही एक महत्वाची संकल्पना आहे. सत्तेचे प्रकार आहेत. ज्या प्ररोधन या संकल्पनेवरती आपल्याला प्रश्न विचारलेला होता तर ही प्ररोधनाची संकल्पना पण आपल्याला यामध्ये कव्हर झालेली दिसते. अत्यंत विस्तृतपणे याच्यामध्ये त्याचं विश्लेषण केलं होतं. प्ररोधन, त्याची आवश्यकता, संकल्पना बांधणी कशा प्रकारे केली गेलेली आहे, राजनयाची संकल्पना काय आहे हे देखील आपल्याला याच्यामध्ये दिसतं. अवरोधन आणि प्ररोधन सिद्धांत त्याची प्रस्तावना म्हणजे संकल्पनात्मक आकलन याच्यामध्ये केलेलं होतं. त्याचा अर्थ काय होतो,
ते याच्यामध्ये सांगितलेलं होतं. सोप्या शब्दामध्ये अ या राष्ट्राने ब या राष्ट्रावर हल्ला करण्याचे ठरवले. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असाल तर तुम्ही असं उदाहरण देऊन पण त्यामध्ये ते एक्सप्लेन करू शकता. कोणत्या घटकांच्या आधारे प्ररोधन निश्चित केलं जातं ते 5 घटक यामध्ये आपल्याला केलेले आहेत. ह्या अवरोधन प्ररोधनाचं वर्गीकरण पण आहे, थेट प्ररोधन आणि विस्तारित किंवा एक्सटेंडेड डिटरन्स. तर या पद्धतीने पण आपल्याला हा मुद्दा एक्सप्लेन करता आला असता. पुढचा त्यातला जो महत्वाचा घटक मी जसं तुम्हाला म्हणालो की संयुक्त राष्ट्र संघ जो आहे तर त्याच्यावरती आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. अलिप्ततावादी चळवळीवरती त्यांनी खरं तर यावर्षी प्रश्न विचारलेला नाहीये. तो एक्सपेक्टेड होता, कारण दरवर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये अलिप्ततावादी चळवळीवरती कुठला ना कुठला प्रश्न विचारलाच जातो. इथे नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, याच्यावरती पण खरं तर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. तत्कालीन आर्थिक व्यवस्था कोणती होती आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था का आपल्याला त्याची आवश्यकता भासली आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. मी जर बारकाईने बघितलं तर या नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. ते 10 घटक याच्यामध्ये सांगितलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या 1974 मधील आमसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था स्वीकारण्याचा ठराव संमत करण्यात आला. तर हाही मुद्दा ह्याच्यामध्ये कव्हर झाला होता. आणि ही जी नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था अपयशी का झाली तर त्याचा मूल्यमापन आपल्याला यामध्ये केलेलं दिसतं. आता ही संयुक्त राष्ट्र संघाची नोट आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं तर संयुक्त राष्ट्र संघाचं सगळं बॅकग्राऊंड याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याची उद्दिष्ट सांगितलेली आहेत, त्यांची कोणती 7 मूलतत्व आहेत हे देखील आपण याच्यामध्ये पाहतो. आणि संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख उपांगे म्हणजे त्याच्यामध्ये जे त्याचे महत्वाचे अंग आहेत त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचा देखील विस्तृत स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. ही सुरक्षा परिषदेची चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ज्या वेगवेगळ्या सुधारणा आहेत त्या सुधारणांचे जे वेगळे प्रस्ताव आहेत त्या संदर्भामध्ये याची सातत्याने चर्चा केली गेलेली आहे. तुम्ही जर ह्या नोटमधलं टायटल बघितलं तर संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेष उपांगे असं स्पेशलाइज एजन्सीज असं आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. त्यातली पहिलीच ऑर्गनायझेशन युनेस्को आपल्याला दिसते. मग युनेस्को विषयीचा सगळा तपशील आपल्याला या नोटमध्ये विस्तृतपणे सांगितलेला आहे. युनिसेफ आहे, मानवी हक्क आयोग त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे, जागतिक आरोग्य संघटना ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेचा पण विस्तृत तपशील याच्यामध्ये खरं तर सांगितलेला आहे. तर त्याच्या आधारे तुम्हाला तो प्रश्न सहज लिहिता आला असता. संयुक्त राष्ट्र संघटनेची शांतता मोहीम याच्यावरती देखील प्रश्न अपेक्षित होता, पण यावर्षी विचारलेला नाही. मात्र तो पुढच्या वर्षी आपण एक्सपेक्ट करू शकतो, कारण तो या घटकामधला अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. युनिटल्या सुधारणा, तर ह्या सुधारणांची चर्चा याच्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे केलेली दिसते. त्याची आवश्यकता काय आहे तेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यामध्ये युद्ध होत आहेत, हिंसा वाढतेय, संघटित गुन्हेगारी वाढते, दहशतवादासारख्या मोठ्या आव्हानाचा आपल्याला सामना करावा लागतोय. त्या पार्श्वभूमीवरती मग युएननी कोणकोणत्या सुधारणा करायला पाहिजेत. मग कोफी अन्नान यांनी एक सुधारणांचा प्रस्ताव दिला होता. अँटोनियो गुटेरेस यांनी पण एक सुधारणांचा प्रस्ताव दिला होता. आणि त्यातलाच एक महत्वाचा घटक होता सुरक्षा परिषदेतली सुधारणा. मग ती सुरक्षा परिषद काय आहे, त्याच्यामध्ये नकाराधिकाराचा मुद्दा कोणता आहे, कारण सगळे सुरक्षा परिषदेचे अधिकार आहे ते नकाराधिकाराभोवतीच फिरत राहतात. आणि सदस्यांमध्ये सुधारणा का करायला पाहिजे याची चर्चा यामध्ये केलेली आहे. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये सुरक्षा परिषदेमध्ये कशा प्रकारे सुधारणा करायला पाहिजे त्याची प्रारूप जी आहे त्याच्यातलं एक महत्वाचं प्रारूप खरं तर भारताने पण सजेस्ट केलं होतं. तर त्यातलं हे पहिलं प्रारूप आहे आणि दुसरं प्रारूप याची देखील विस्तृतपणे याच्यामध्ये चर्चा आपल्याला केलेली दिसते. आणि मग भारत ह्या सुरक्षा परिषदेमध्ये का सुधारणा करू इच्छित आहे किंवा आपला त्याच्याबद्दलचा कोणता क्लेम काय आहे तर तोही देखील याच्यामध्ये आपल्याला स्वतंत्रपणे सांगितलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुमची ही जी नोट होती त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली हा मुद्दा कव्हर झाला होता. आता त्यातले जे पुढचे आपण प्रश्न बघायला गेलो तर हे 3 प्रश्न आपल्याला कंपल्सरी त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. नंतर चौथा आणि 5वा प्रश्न जो आहे तो हा आता करंट अफेअर्स मधला प्रश्न आहे. आसियान ही प्रादेशिक संघटना आहे. 2025 ऑक्टोबर महिन्यामध्ये क्वालालंपूरमध्ये जी शिखर बैठक झाली त्या संदर्भातला तो प्रश्न आहे. हा थोडासा प्रश्न वेगळा आहे. महाराष्ट्रातली मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भाने लोकशाहीतील प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेबाबत भाष्य करा. तर आपल्या सेक्शन 2 म्हणजे पेपर 2च्या सेक्शन ए मध्ये प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण नावाचं एक चॅप्टर दिलेलं आहे आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. थोडासा स्पेसिफिक आहे कारण महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी विचारलेला आणि तो पण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये. मग याच्यामध्ये काय खरं तर लिहिणं अपेक्षित होतं तर प्रतिनिधित्वाची संकल्पना काय आहे, लोकांना आपलं प्रतिनिधित्व कोणकोणत्या माध्यमातून प्रकट होताना दिसतं त्यावरती भाष्य करणं अपेक्षित होतं. आणि विशेषतः मराठा आरक्षण मिळाल्यामुळे लोकांना आपलं प्रतिनिधित्व कशा प्रकारे बळकट होईल असं वाटतं तर त्याची याच्यामध्ये चर्चा करणं अपेक्षित होतं. 10 मार्काला विचारलेला प्रश्न याचा अर्थ 150 शब्दांमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. तर थोडासा वेगळा प्रश्न आहे. तुम्ही जर अख्खा पेपर जर बघितला त्याच्यामधला एकच असा प्रश्न आपल्याला दिसतो थोडासा
वेगळा आहे आणि तो अगदी करंट रिलेव्हन्समध्ये आहे. पण जर तुम्हाला त्याचं आकलन चांगल्या प्रकारामध्ये असेल आरक्षणाच्या प्रश्नाचं, तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सहजपणे लिहिता येणार होतं. आता त्यातला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पहा क्वेश्चन नंबर 2. अर्थात क्वेश्चन नंबर 2, 3, 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. कुठले 2 प्रश्न तुम्ही लिहू शकता किंवा जर तुम्ही इथून एकच प्रश्न जर लिहिलात तर तुम्हाला सेक्शन बी मधून एक अतिरिक्त प्रश्न घ्यायला पाहिजे. ह्याचं स्वरूप तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. भांडवलशाही राज्य आणि समाजवादी राज्य यांच्या वैशिष्ट्यांची योग्य उदाहरणासह तुलना करा. कम्पेअर बिटवीन फीचर्स ऑफ कॅपिटलिस्ट स्टेट आणि सोशलिस्ट स्टेट विथ सुटेबल एक्झाम्पल. तर याच्यामध्ये खरं तर एक्झाम्पल देणं अपेक्षित आहे. आता कॅपिटलिस्ट स्टेट म्हणजे पहिल्या जगातली राष्ट्र आहेत आणि सोशलिस्टिक स्टेट जे आहे त्याच्यामध्ये मग अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या जगातल्या काही राष्ट्रांचा त्यामध्ये समावेश होतो. तर आपल्या सिलेबसमधला तुलनात्मक पद्धतीने राज्यसंस्था किंवा तुलनात्मक अभ्यासातून म्हणजे तुलनात्मक दृष्टिकोनातून राज्यसंस्थेचा अभ्यास करायला पाहिजे असा पण एक सिलेबसमधला घटक आहे. तर त्याच्यावरती तिने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्यामधले भांडवलशाही राष्ट्रांचे कोणकोणती वैशिष्ट्य आहेत आणि समाजवादी राष्ट्रांची कोणकोणती वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला कम्पेअर करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं उदाहरण पण द्यायला पाहिजे होतं. आता 20 मार्काला प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे कमीत कमी म्हणजे त्याच्यामध्ये 300 शब्द लिहिणं अपेक्षित होतं. 300 शब्दांमध्ये तुम्ही तो टेबल फॉर्मॅटमध्ये पण त्याचं उत्तर तुम्हाला अगदी लिहिता आलं असं. टेबल फॉर्मॅटमध्ये म्हणजेच अर्थात तुम्हाला एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र दुसऱ्या बाजूला समाजवादी राष्ट्र हे देऊन तुम्ही त्याच्यामध्ये अगदी 6 पॉईंट जर लिहिले असते आणि 7 आणि 8 नंबरला त्याचं उदाहरण लिहिलं असतं तरी पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अटेम्प्ट करता आलं असं खूप चांगल्या प्रकारामध्ये. पण इथे तुम्हाला गोंधळून जाण्याची गरज नाही, कारण इथे त्यांनी कॅपिटलिस्ट स्टेट आणि सोशलिस्ट स्टेट असं जरी म्हटलेलं असलं तर कदाचित हाच प्रश्न परत फिरवून विचारायचा असेल तर पहिल्या जगातली आणि दुसऱ्या जगातल्या राज्यसंस्था यांची तुलना करा असा प्रश्न जर विचारला त्याचं उत्तर मोर ऑर लेस हे सेमच असणार आहे. तर तोही आपल्या नोटमध्ये एका ठिकाणी तो कव्हर झालेला मुद्दा आहे. तुलनात्मक राज्य पद्धतीने तुलनात्मक राज्यशास्त्राचे हे परिप्रेक्ष्य आहेत अर्थात दृष्टिकोन आहेत. राज्यसंस्थेचा तुलनात्मक परिप्रेक्ष्य, मग त्याच्यामध्ये तुम्ही राज्यसंस्था थोडंसं एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. नंतर विकसित आणि विकसनशील देश आणि मग विकसित जगातल्या राज्यसंस्थांची वैशिष्ट्ये म्हणजेच भांडवलशाही राष्ट्रांची वैशिष्ट्ये ती एका बाजूला आणि तिसऱ्या जगातल्या राज्यसंस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये मग जिथे समाजवाद आणि इतर व्यवस्था आहेत तर त्यांची काही वैशिष्ट्य तर त्या दोघांची तुलना करून तुम्ही त्याचं उदाहरण देणं त्यामध्ये अपेक्षित होतं. तर हा देखील पॉईंट आपल्याला या नोटमध्ये कव्हर झालेला दिसतो. पुढचा जो प्रश्न होता संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष अभिकरणांचे उद्देश काय आहेत आणि WHO आणि युनेस्को. तर हाही प्रश्न जो आहे तो आपल्या नोटमध्ये कव्हर झाला. तर ह्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे होतं त्याने विचारलं होतं बघ ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत ते आपल्याला लिहायला पाहिजे होतं. नंतर डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनेस्को. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणं अपेक्षित होतं. पहिलं तुम्ही त्याचं इंट्रोडक्शन करायला पाहिजे होतं. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही UN बद्दल लिहायला पाहिजे होतं. UN काय आहे, UN मध्ये कोणकोणती UNची अंग आहेत, त्याची विशेष उपांग कोणती आहेत हे इंट्रोडक्शन मध्ये यायला पाहिजे होतं. नंतर UNची विशेष अंग सांगून तुम्ही त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत ते सांगायला पाहिजे होते. आता ती विशेष अंग असल्यामुळे त्यांच्याकडे जे काम दिलेलं आहे ते अत्यंत विशेष आहे. जसं WHO काम आपण लक्षात घेतलं तर जगभरामध्ये जे काही म्हणजे आरोग्यविषयक बाबी आहेत तर त्याच्यावरती सगळ्या राष्ट्रांना मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून WHO काम करते. किंवा युनेस्कोचं बघितलं तर एज्युकेशन आणि या सगळ्या फील्डमध्ये ती काम करताना आपल्याला दिसते. तर त्याची ऑब्जेक्टिव्ह आपल्याला याच्यामध्ये खरं तर लिहायला पाहिजे होती. नंतर WHO आणि युनेस्कोचं कॉन्ट्रीब्युशन मग त्यांचं योगदान काय होतं ते तुम्ही त्यामध्ये लिहायला पाहिजे होतं योगदान. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही त्याचा कन्क्लुडिंग रिमार्क करायला पाहिजे होता. 2020 मध्ये जेव्हा कोविड पॅन्डेमिक जगभरामध्ये थैमान घालत होतं त्यावेळेला देखील UPSCने त्या आपल्याला WHOच्या कॉन्ट्रीब्युशनवरती प्रश्न विचारला होता. तर त्यावेळेला WHOने आपल्याला जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सांगितलं होता त्यांनी जे मार्गदर्शक सूचना केल्या होत्या की कशा पद्धतीने कोविडला टॅकल करायला पाहिजे ते जरी आपण योगदानावर मेन्शन केलं असतं तर त्यातले काही पॉईंट्स निश्चित कव्हर झाले असते. किंवा जागतिक लसीकरणाच्या बाबतीमध्ये पण WHO फार मोठं योगदान राहिलेलं आहे. तीच गोष्ट आहे. आणि युनेस्कोचं जर आपण बघितलं तर ती एज्युकेशन आणि सोशल फील्डमध्ये काम करणारी संस्था आहे. त्या जगभरातल्या देशांमध्ये वेगळे प्रकल्प हाती घेत असते ज्यामुळं शिक्षण आर्थिक बाबींना चालना मिळू शकेल. लहान मुलांकडे फारसं दुर्लक्ष होणार नाही. सांस्कृतिक बाबी ज्या आहेत त्याच्याकडे पण फारसं दुर्लक्ष होणार नाही हे पण आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. किंवा तुम्ही जर बघितलं असेल तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. मग त्यातला जो C आहे तो कल्चरल म्हणजे सांस्कृतिक घडामोडी ज्या आहेत तर त्याचं जपणूक कशी करायला पाहिजे, कॉन्झर्वेशन कसं करायला पाहिजे यासाठी युनेस्को काम करते. म्हणून ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. त्यातल्या काही वर्ल्ड हेरिटेज साईट महाराष्ट्रामध्ये पण
आपल्याला दिसून येतं. तर तेच त्यांचं योगदान आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न लिहिता आला असता. 20 मार्काचा प्रश्न आहे. साधारणतः 300 शब्द तर आपण याच्यामध्ये लिहायला पाहिजे होते. 4 पॅराग्राफ जर तुम्ही त्याच्यामध्ये केले असतील तर त्याच्या आधारे तुम्हाला त्याचं उत्तर सहज पद्धतीने लिहिता आलं असतं. नंतर जर त्याच्यामधला आपल्याला एक प्रश्न दिसतो, तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या मर्यादा निर्देशित करा. पॉइंट आउट लिमिटेशन्स ऑफ स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल सायन्स. आता तुलनात्मक पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर त्याची एक संकल्पना आहे, त्याची एक निश्चित अशा प्रकारची आवश्यकता आहे, त्याची काही तंत्र पण आपल्याला यामध्ये अवगत झालेली दिसतात. मात्र एवढं सगळं करून देखील तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा अत्यंत सर्वसमावेशक होईलच असं नाही. त्याच्या निश्चितपणे आपल्याला काहीतरी मर्यादा दिसून येतात. आणि आपण जर ह्या मर्यादांची चर्चा करायला गेलो की ह्या तुलनात्मक राजकारणाच्या कोणकोणत्या मर्यादा आहेत तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या देखील विस्तृतपणे आपण खरं तर याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या होत्या. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाच्या मर्यादा. आता तुम्ही जर हा पहिला चॅप्टर जर बघितला तर त्याच्यामध्ये तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करताना वापरण्यात येणाऱ्या तुलनात्मक पद्धतीसाठी संकल्पनात्मक चौकट आवश्यक ठरते. वेगळ्या संकल्पनांच्या आधारेच खरं तर आपण ते एक्सप्लेन करू शकतो. मात्र या संकल्पनांचं आकलन आहे किंवा त्याच्याविषयी सगळ्या लोकांचं सारखंच मत असेल असं नाही. किंवा तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करायचा असेल तर त्याची माहिती मिळवणं फार आवश्यक ठरतं. समजा इकडची माहिती घ्या, तिकडची माहिती घ्या, त्यांची तुलना करा, त्यातून काहीतरी निष्कर्ष काढा. परंतु चायनासारख्या देशाचं आपण जर उदाहरण घेतलं तर ते आपली कोणतीही माहिती सहजासहजी बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे मग त्यांच्याकडनं येणारी माहिती खरी असेल याची खात्री बाळगता येत नाही. त्यामुळे त्यांचं कंपॅरिझन करणं किंवा त्याची तुलना करणं हे तितकंसं आपल्याला प्रॅक्टिकल ठरत नाही. किंवा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे वेगवेगळे तंत्र जे आहे, टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स आपल्याला दिसतात. मात्र नेमकं कोणत्या टेक्निकच्या आधारे, कोणत्या अप्रोचच्या आधारे त्याचा अभ्यास करायला पाहिजे याच्याविषयी पण त्या अभ्यासकांमध्ये एकमत होईलच असं नाही. तर हा मुद्दा ह्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. परंतु तिथं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो 10 मार्कालाच विचारलेला आहे. त्यामुळे 150 शब्दांमध्ये तुम्ही तो लिहिणं अपेक्षित होतं. त्यामुळे अगदी इंट्रोडक्शनमध्ये तुलनात्मक राजकारण त्याच्या 4 ते 5 मर्यादा आणि खाली कन्क्लुडिंग रिमार्क जर केला असता तरी पण आपल्याला हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करता आला असतं. तर हा क्वेश्चन नंबर ABC आहे. अर्थात तुम्ही जर तो निवडला असेल तर तुम्हाला त्यातले 3ही प्रश्न लिहिणं खरं तर याच्यामध्ये कंपल्सरी होतं. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 2ची निवड केली नसेल तर अर्थात आपल्याला पुढचा प्रश्न अटेम्प्ट करावा लागेल. त्यातला जो क्वेश्चन नंबर 3 आपल्याला दिसतो कोणता आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन आणि वास्तववादी दृष्टिकोन यांच्यातला फरक स्पष्ट करा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. डायरेक्ट तुम्ही फरक स्पष्ट करा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अगदी तुम्ही टेबल काढून पण हा फरक याच्यामध्ये स्पष्ट करू शकता. पण तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन द्यावं लागेल. काहीतरी इंट्रोडक्शन तुम्हाला सांगावं लागेल की बाबा हे नेमकं आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणकोणते दृष्टिकोन आहेत. साधारणतः 5 महत्वाचे दृष्टिकोन त्यामध्ये आहेत. सिलेबसमध्ये पण त्यांनी ते कॅटेगरिकली सांगितलेले आहेत. मग त्यातला आदर्शवादी दृष्टिकोन कोणता आहे तो तुम्हाला सांगावा लागेल. वास्तववादी काय आहे तो सांगावा लागेल. आणि त्यातले काही मुद्दे जे आहेत तुम्हाला फरकांच्या आधारे अशा पद्धतीने स्पष्ट करता येतील. अर्थात तुम्ही असा टेबल काढायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता. मात्र तुम्ही फरक टेबल फॉर्मॅटमध्ये स्पष्ट करा किंवा पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये स्पष्ट करा. त्याचं उदाहरण द्यायला विसरायचं नव्हतं. त्याचबरोबर त्याचे जे प्रवर्तक आहेत ज्यांनी तो दृष्टिकोन आपल्याला मांडलेला दिसतो तर त्यांची नावं पण आपल्याला खरं तर यामध्ये लिहिणं अपेक्षित होते. अत्यंत सोपा प्रश्न आहे. कारण आदर्शवाद जसा अगदी विचार मांडतो त्याच्या अगदी उलट विचार हा वास्तवाच्या दृष्टिकोनातून मांडला जातो. उदाहरणादाखल आपण बोलायला गेलो तर आदर्शवादामध्ये व्यक्ती हा मूलतः चांगला प्राणी असं गृहीत धरलं जातं. या उलट वास्तवाचा दृष्टिकोन हा व्यक्ती हा अत्यंत दुष्ट किंवा अत्यंत धूर्त अशा प्रकारचा प्राणी आहे अशा प्रकारचं भाष्य करतो. राष्ट्रीय हित हे अत्यंत महत्वाचं आहे अशी वास्तववादाची मांडणी आहे. या उलट जागतिक शांतता टिकवणं हे महत्वाचं आहे, अति महत्वाची प्रायोरिटी असायला पाहिजे अशी आदर्शवादाची मांडणी आहे. त्यामुळे ह्या दोघांचे विचार जे अगदी परस्परांपासून खूप आपल्याला वेगळे दिसतात. त्यामुळे हा प्रश्न खरं तर लिहायला फार सोपा होता. आदर्शवादी आणि वास्तववादी दृष्टिकोन यांच्यातला फरक. नंतर पुढचा तो क्वेश्चन नंबर 3B मध्ये त्याने जो विचारलेला प्रश्न आहे की समकालीन जगामध्ये लोकशाही समोर विविध आव्हाने आहेत. बांगलादेश व नेपाळ येथील अलीकडच्या संघर्षाच्या संदर्भात चर्चा करा. आता त्यांनी सिलेबसमध्ये असं म्हटलेलंच आहे कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स, समकालीन जागतिक कळीचे मुद्दे. मग ह्या समकालीन जागतिक कळीच्या मुद्द्यांमध्ये काय येतं तर दहशतवाद येतो, लोकशाहीचे मुद्दे येतात, मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे मुद्दे त्याच्यामध्ये येतात, जागतिकरणासारखा पण महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. मग त्यांनी इथं लोकशाही आणि पुढच्या एका प्रश्नामध्ये त्यांनी दहशतवादाबद्दल भाष्य केलेलं आहे. म्हणजे साधारणतः 40 मार्काला त्यांनी ह्या कन्सर्न्सवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग इथं त्यांनी लोकशाहीबद्दल विचारलेलं आहे आणि स्पेसिफिकली ते बांगलादेश आणि नेपाळ यामध्ये काय घडतंय त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये सत्तांतरण झालं किंवा लोकांनी उठाव केला, नेपाळमध्ये ज्या प्रकारे लोकांनी
उठाव केला आणि तिथल्या सत्तांतरण आपल्याला झालेलं दिसून येतं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये मग लोकशाही मूल्य, प्रतिनिधित्वाची संकल्पना काय आहे, तिथे कशा प्रकारे बाह्य देशांचा हस्तक्षेप होतो, या सगळ्या बाबींची यामध्ये खरं तर सविस्तर चर्चा करायला पाहिजे होती. त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत त्याच्याबद्दल पण ह्याच्यामध्ये मांडणी करणं अपेक्षित होतं. स्पेसिफिक प्रश्न त्यांनी आव्हानांबद्दल विचारलेला आहे, तर ती आव्हानं लिहिताना तुम्हाला बांगलादेश आणि नेपाळ यांचा संदर्भ घेऊनच खरं तर लिहायला पाहिजे होती. करंट अफेअर मधला क्वेश्चन आहे असं आपण याला ट्रीट करू शकतो. त्याच 3B मधला आहे, व्हॉट डू यू मीन बाय NIU, म्हणजे जागतिक नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था म्हणजे काय, आणि विकसनशील देशांच्या संदर्भात यातल्या कोणत्या मागण्या आहेत. यादीच्या PDF मध्ये मला ते दाखवलं पण होतं किंवा कशा प्रकारामध्ये हा प्रश्न आपल्याला टॅकल करता आला असता. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था जी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था अशा 2 व्यवस्थांचा आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख आहे. बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था या अर्थातच दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शीतयुद्धाचं राजकारण, शीतयुद्ध संपल्यानंतर एकध्रुवीय जगाची जी निर्मिती झाली, अशा अंगाने जी चर्चा आहे ती त्या आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थेची आहे. आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेमध्ये काय आहे, तर अर्थातच दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर शीतयुद्धाच्या सुरुवातीला आपल्याकडे ज्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण झाल्या त्याच्यामध्ये मग WTO म्हणजे अर्थात त्यावेळची गॅट आहे, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे आणि WTO आहे. ह्या 4 ऑर्गनायझेशनचा यामध्ये अभ्यास करणं अपेक्षित होतं. आणि ह्या 4 ऑर्गनायझेशन जशा आकाराला येत गेल्या तशी 70च्या दशकामध्ये अगदी विकसनशील देशांनी नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आमची जी काही विशिष्ट गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आपल्याला एका नवीन आर्थिक व्यवस्थेचा विचार करावा लागेल, जी भांडवलशाही राष्ट्रांच्या इशाऱ्यावरती चालणारी नसेल किंवा भांडवलशाही राष्ट्रांना केंद्रस्थानी ठेवणारी नसेल. तर ती जी मांडणी केली गेली ती अर्थात ह्या नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था या घटकामध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर या नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये पुढील घटकांचा समावेश होता ही आपण त्याच्यामध्ये बोललो होतो. आणि मग ती का अपयशी ठरली तर याची चर्चामध्ये आपल्याला केलेली दिसते. तर हाही घटक या सिलेबसमधला जो आहे तो आपल्याला कव्हर झालेला दिसतो. पुढचा जो यातला जो आंतरराष्ट्रीय समकालीन जागतिक समस्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये दहशतवादाचा मुद्दा यामध्ये सविस्तर आपल्याला पुढे कव्हर झालेला दिसतो. आता आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 जो आपल्याला आहे तो आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये परत त्यांनी 3 उपप्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, अमेरिकेत राजकीय पक्षांवर दबाव गटांचा प्रभाव आहे, टीकात्मक परीक्षण करा. आता हा परत मुद्दा प्रतिनिधित्व आणि सहभागाच्या राजकारण याच्याशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय पक्ष आणि दबाव गट आणि इतर संघटनांचा अभ्यास करणं अपेक्षित होतं. त्यांनी स्पेसिफिकली काय विचारलेलं की अमेरिकेतल्या राजकीय पक्षांवरती दबाव गटांचा अभ्यास कसा प्रभाव आहे. अर्थात आपल्याला राजकीय पक्ष आणि दबाव गट यांचा तर अभ्यास करणं अपेक्षितच आहे, पण संकल्पनात्मक अभ्यासासोबत यांची तुलना पण आपल्याला करणं अपेक्षित आहे, कारण हा तुलनात्मक राजकारण या सिलेबसमधला महत्वाचा घटक आहे. तुलना कोणाची करायची आहे, अर्थात ती विकसित आणि विकसनशील अशा देशांची तुलना करायची आहे. म्हणजे अभ्यास करताना पण आपल्याला ही खरं तर अशाच पद्धतीने करणं अपेक्षित होतं. म्हणजे काय, विकसित देशातले राजकीय पक्ष, विकसनशील देशातले राजकीय पक्ष, विकसित देशातले दबाव गट आणि विकसनशील देशातले दबाव गट अशी त्याच्यावर आपल्याला क्लिअर कट मांडणी झालेली दिसते. विकसित देशांचं आपण उदाहरण घेतलं तर राजकीय पक्ष असोत किंवा दबाव गट असोत तिथे आपल्याला ते अधिक प्रगल्भपणे विकसित झालेले दिसतात. या उलट विकसनशील देशांमध्ये राजकीय पक्ष आणि दबाव गट तितक्या प्रगल्भपणे विकसित झालेले दिसत नाहीत. आणि त्याच धर्तीवरती त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे की अमेरिकेच्या राजकारणावरती किंवा अमेरिकेच्या राजकीय पक्षांवरती दबाव गटांचा प्रभाव आहे, आणि फक्त तो प्रभाव आहे इथपर्यंत नाही तर आपल्याला त्यांनी त्याचं टीकात्मक परीक्षण करायला सांगितलेलं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा क्रिटिकली किंवा अशा पद्धतीने टीकात्मक आपल्याला विचारलेलं असतं त्यावेळेला त्याची थोडीशी नकारात्मक बाजू आपल्याला त्यामध्ये मेन्शन करावी लागते, त्याची टीकाचे मुद्दे जास्त लिहावे लागतात. तर हे ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट प्रत्येक क्वेश्चनचा कीवर्ड समजून घेताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे अर्थात अमेरिकेच्या राजकीय पक्षांवरती दबाव गटांचा प्रभाव आहे, पण तो तितका कसा नाही किंवा त्याच्या कोणत्या मर्यादा आहेत हे आपल्याला त्या टीकात्मक परीक्षणामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. थोडंसं स्पेसिफिक प्रश्न आहे, यामध्ये आपल्याला दबाव गटांची संकल्पना माहिती असणं आवश्यक होतं, त्याचबरोबर अमेरिकेत ते कशा प्रकारे वर्तन करतात हे देखील माहिती असणं अपेक्षित होतं. नंतर यातला दुसरा प्रश्न आहे पहा, युरोपियन युनियन आणि ब्रेक्झिट याच्याबद्दलचा प्रश्न आहे. युरोपियन युनियन आणि ब्रेक्झिटची प्रक्रिया यावरती टिप लिहा. प्रादेशिक संघटना म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारलेला या ठिकाणी दिसतो. तोही मुद्दा आपल्या नोटमध्ये खरं तर सविस्तर कव्हर झालेला आहे, त्याच्याकडे आपण जाऊयाच.
आणि पुढचा तो त्यातला मुद्दा आहे, दहशतवादाची कारणे नमूद करा. 2001, 8 आणि 2025 मधील भारतातील प्रमुख दहशतवादी हल्ले याबाबत स्पष्टीकरण द्या. अर्थात समकालीन जागतिक कळीच्या मुद्द्यांवर दहशतवादाचा समावेश होतो, तर त्या संदर्भात हा विचारलेला प्रश्न आहे. 2001 मध्ये संसदेवरती झालेला हल्ला, 2008 मध्ये मुंबईवरती झालेला हल्ला आणि 2025 मध्ये अगदी नवी दिल्ली लाल किल्ल्याजवळ एक बॉम्बस्फोट झाला होता, तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे किंवा त्या अंगाने तो प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. आता यावर्षी दहशतवादावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, लोकशाहीवरती प्रश्न विचारलेला आहे, तर कदाचित पुढच्या वेळेला ते आपला ग्लोबल कन्सर्न बदलतील आणि त्याच्या आधारे त्याच्यावरती प्रश्न विचारतील. तर हे मुद्दे आपल्या खरं तर नोटमध्ये कव्हर झाले होते. तर प्रादेशिक संघटना आणि जागतिक संघटना अशा प्रकारामध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलं होतं, किंवा अभ्यास करताना पण तुम्हाला खरं तर त्याचं तशाच पद्धतीने वर्गीकरण करणं अपेक्षित आहे. आता जागतिक राजकारणाचे प्रादेशिकीकरण, रिजनलायझेशन ऑफ ग्लोबल पॉलिटिक्स, या हेडिंग खाली आपल्याला तो कव्हर झालेला दिसतो. सार्कवरती पण प्रश्न आलेला आहे, तर ही सार्कची चर्चा आपल्याला याच्यामध्ये दिसते. तर ते आपल्याला सेक्शन बी मध्ये खरं तर हे प्रश्न विचारलेले आहे, त्याची चर्चा आपण सेक्शन बीच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण करणार आहोत. हा युरोपियन युनियन, तर याच्यावरती आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. तर युरोपियन युनियनची प्रस्तावना, युरोपियन युनियनची संरचना कशा प्रकारामध्ये आहे, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, मंत्री परिषद, युरोपियन न्यायालय, हे सगळं याच्यामध्ये आहे. ते सभासदत्व कसं प्राप्त करायला पाहिजे, त्याचे कोपनहेगन क्रायटेरियाज कोणते आहेत याच्याविषयी सांगितलेलं होतं. वेगवेगळे करार आहेत, या करारावरती स्पेसिफिक प्रश्न आपल्याला विचारला जाणार नाही, पण तुमच्या उत्तराचा दर्जा जर आपल्याला वाढवायचा असेल त्यातल्या करारांची नावं आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करावी लागतील. युरोपियन संघाला किंवा युरोपियन युनियनला कशा प्रकारे यश मिळालं ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दहशतवादाविरुद्ध युरोपियन युनियनची कोणती भूमिका आहे हे सांगितलेलं आहे. आणि युरोपियन संघ आणि ब्रेक्झिट, तर आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो अगदी तुम्ही ह्या कॉन्टेंटच्या आधारे पण त्याचं उत्तर लिहू शकला असता. आणि मग ग्रेट ब्रिटननी युरोपियन युनियन मधनं म्हणजे ब्रेक्झिट म्हणजे का झालं, ब्रिटनने त्यातनं एक्झिट घ्यायचं का ठरवलेलं, त्याची कारणे मीमांसा याच्यामध्ये दिसते. कशा प्रकारे ती प्रक्रिया पार पाडली गेली ग्रेट ब्रिटनमध्ये, त्यासाठी सार्वमत घेण्यात आलं, तर त्याच्याविषयी चर्चा याच्यामध्ये केलेली होती. आणि त्याचा काय परिणाम झाला, राजकीय परिणाम काय झाला, आर्थिक परिणाम काय झाला, त्याचे निगेटिव्ह प्रतिकूल परिणाम कोणते झाले, तर हे आपल्याला याच्यामध्ये स्वतंत्रपणे सांगितलेलं होतं. म्हणजे अर्थात तुम्हाला तो प्रश्न नोट्सच्या आधारे इझिली टॅकल करता आला असता. दहशतवादाचा जो मुद्दा मी तुम्हाला म्हणालो, दहशतवाद ही एक समकालीन जागतिक समस्या जी आपल्याला या ठिकाणी दिसते, तर तीही चर्चा आपल्याला पुढं खरं तर स्वतंत्रपणे केलेली आहे. समकालीन जागतिक कळीच्या मुद्द्यांमध्ये, तर समकालीन जागतिक कळीचे मुद्दे, त्यातला हा घटक आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद. मग त्याची संकल्पनात्मक मांडणी याच्यामध्ये आपण केलेली होती. त्याचे टाईप सांगितले, दहशतवादाचे प्रकार कोणते आहेत, राज्यसंस्था प्रणीत दहशतवाद, क्रांतिकारी दहशतवाद किंवा वैचारिक दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, त्याची कारणं कोणती आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधांवरती त्यांचे कोणते परिणाम झालेले आहेत, ती याच्यामध्ये चर्चा आपण केलेली होती. दहशतवाद विरोधी उपाययोजना हे वेगवेगळ्या प्रकारचे रिझोल्युशन्स आहेत, ते त्याच्यामध्ये आपण मांडणं अपेक्षित होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऍडिशनल आपल्याला जे विचारलेलं आहे की भारताच्या संदर्भात त्याची चर्चा करा. तर दहशतवाद ही जागतिक समस्या आहे आणि त्याच्याकडे सगळ्या जगाने लक्ष द्यायला पाहिजे, असा आग्रह भारताने खूप आधीपासून लावून धरलेला आहे. कारण आशिया खंडामधल्या दहशतवादाचा सगळ्यात मोठा व्हिक्टिम कोण असेल तर तो भारत आहे. आणि त्याच्यामध्ये राज्य पुरस्कृत दहशतवाद हा पाकिस्तानकडून आपल्या विरुद्ध केला जातो. त्या बाबतीमध्ये आपली प्रचंड संवेदनशीलता असल्यामुळे जागतिक पटलावरती दहशतवादाची समस्या मांडून त्याच्यावरती आपण सोल्युशन्स काढायला पाहिजेत, अशी मागणी आपण सातत्याने लावून धरलेली आहे. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसतो. म्हणजे तुम्ही जर नोट्समधले हे कंटेंट पाहिलं तर त्याच्या आधारे पण तुम्हाला हा प्रश्न इझिली टाकला होता, करता आला असता. तर ह्या क्वेश्चन नंबर 4 आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आता हे सेक्शन ए मध्ये त्याने अशा प्रकारचे 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे तो आपल्याला कंपल्सरी आहे. 2, 3, 4 पैकी आपण कमीत कमी एक निवडणं अपेक्षित होता. तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलाही निवडला असेल तर मग अजून एखादा प्रश्न तुम्ही वरून म्हणजे सेक्शन ए मधून घेऊ शकता किंवा सेक्शन बी मधनं तुम्हाला घ्यायला ती स्पेस होती. आता सेक्शन बी मध्ये आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये त्यांनी परत विचारलं क्वेश्चन नंबर 5 आपल्या दृष्टीने कंपल्सरी आहे. त्यातला पहिला आहे तो ऍक्ट ईस्ट बद्दलचा आहे. ऍक्ट ईस्ट पॉलिसी इज द एक्सटेन्शन ऑफ लुक ईस्ट पॉलिसी. खूप सोपा प्रश्न आहे, त्याची पण सातत्याने आपण क्लासरूममध्ये चर्चा केली होती. लुक ईस्ट आणि ऍक्ट ईस्ट 1991 साली जेव्हा भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की आपल्याला पूर्वेकडच्या देशांची प्रगती बघावी लागेल, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण लुक ईस्ट अशा प्रकारचं धोरण त्यामध्ये जाहीर केलं होतं. परंतु 2014 मध्ये जेव्हा भारतामध्ये सत्ता बदल झाला त्यावेळेला या धोरणामध्ये आपण थोडासा बदल केला आणि त्याच्या धोरणाचा एक ऍडव्हान्स टप्पा, पुढचा टप्पा म्हणून आपण
ऍक्ट ईस्टकडे बघायला सुरुवात केली. म्हणजे पूर्वेकडे पहा आणि पूर्वेबाबत कृती करा, असा आपल्याला तो फरक झालेला दिसतो ना. पूर्वेबाबत कृती करत असताना मग केवळ राजकीयच नव्हे, केवळ आर्थिकच नव्हे, तर आर्थिक, राजकीय, सामरिक अशा अनेक अंगाने आपण ह्या ऍक्ट ईस्टमध्ये काही पावलं उचललेली दिसतात. अत्यंत सोपा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे, जो आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करतो त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ऍक्ट ईस्ट आणि लुक ईस्ट याचा अभ्यास करावाच लागतो. सोपा प्रश्न आहे. नंतर त्यांनी प्रश्न विचारला, एक्झामाइन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सार्क. सार्कच्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सार्क ही दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक संघटना आहे. भारत त्याचा संस्थापक सदस्य आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येणार हे आपण गृहीतच धरलं होतं, कारण प्रादेशिक संघटनांपैकी ती एक महत्वाची संघटना म्हणून बघितली जाते. अर्थात ती काही फार काम करत नाही किंवा तिच्या अलीकडच्या काळातली कामगिरी पण तितकीशी समाधानकारक राहिलेली नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने मात्र प्रश्न विचारताना वारंवार या सार्कवरती प्रश्न विचारलेला आहे. तर तोही घटक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. नंतर त्यातला तिसरा प्रश्न होता, भारत अमेरिका संबंध हा संघर्ष आणि मैत्रीचा मिलाफ आहे, कॉम्बिनेशन ऑफ फ्रिक्शन अँड फ्रेंडशिप. युपीएससी मध्ये काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रश्न विचारला होता, द इंडिया अमेरिकन रिलेशन्स मधले कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स, म्हणजे जिथं त्यांचे हितसंबंध एकत्र येतात, जिथं त्यांचे हितसंबंध वेगळे होतात. तर तोच प्रश्न आहे, कॉम्बिनेशन ऑफ फ्रिक्शन अँड फ्रेंडशिप. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची उदाहरणं, काही विधानं बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की ते फ्रिक्शन आहे, आणि त्याच्या आधीची त्यांची विधानं बघितली तर लक्षात येते ती फ्रेंडशिप आहे. आणि हा चढ उतार आपल्याला नेहमीच याच्यामध्ये होताना दिसतो. अगदी आता लेटेस्टमध्ये जे इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालेलं आहे त्यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये कटुता निर्माण झालेली दिसते, पण त्याच्या आधी अगदी हाऊडी मोदी इव्हेंट असेल किंवा ट्रम्प जेव्हा भारतामध्ये आले होते त्यावेळेस त्यांचं झालेलं जंगी स्वागत असेल, त्यातून तो फ्रेंडशिप आणि फ्रिक्शन असे दोन्ही कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये दिसतात. आता इथं तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इथं तुम्हाला केवळ मोदी अमेरिकेला गेले होते किंवा ट्रम्प भारतामध्ये आले होते असं थोडंसं फॅक्च्युअली न लिहिता तुम्हाला ह्या दोन देशांमध्ये कोणते करार झाले, कोणते अग्रीमेंट्स झाले, अमेरिकेने भारताला कोणत्या सवलती दिल्या, भारताने अमेरिकेकडे कोणती मागणी केली, त्यातल्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या, अशा अर्थाने त्याची मांडणी करायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही जर फक्त स्टोरी फॉर्मॅटमध्ये दिलं होतं, ते आले होते, ते गेले होते आणि मग असं झालं तसं झालं, तर त्याला तुम्हाला काही मार्क्स मिळतील पण तितकेसे चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळणार नाहीत. कोणते करार झाले, कोणत्या मागण्या मान्य झाल्या, कोणत्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला, ह्याच्यामध्ये सविस्तरपणे मांडणं अपेक्षित आहे. समजा मला जर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं तर मी 4 पॅराग्राफमध्ये याचं उत्तर लिहिलं असतं. पहिल्या पॅराग्राफमध्ये मी भारत अमेरिका संबंधांवरती भाष्य केलं असतं. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये भारत अमेरिका संबंधांमध्ये कशा प्रकारे मैत्री दिसून येते हे लिहिलं असतं. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये भारत अमेरिका संबंधांमध्ये तणाव किंवा फ्रिक्शन कशा प्रकारे दिसतं ते लिहिलं असतं आणि चौथ्या पॅराग्राफमध्ये याचं कन्क्लुजन केलं असतं. 4 पॅराग्राफमध्ये याचं उत्तर मांडता आला असतं. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आण्विक धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा. प्रिन्सिपल्स ऑफ इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी. त्यांनी सिलेबसमध्ये हा घटक म्हटलेलाच आहे आणि भारताने पण एक जबाबदार आण्विक देश म्हणून आपली मांडणी याच्यामध्ये केलेली दिसते. क्लासरूमच्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला ही तत्व पण त्याच्यामध्ये काही लिहून दिली होती की भारत हा एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे. तो स्वतःहून कधीच अण्वस्त्रांचा वापर करणार नाही आणि एकदा का जर त्याच्याविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर झाला तर मात्र तो अशा हेवी आक्रमणाचा निर्णय घेईल की ज्याच्यामुळे समोरच्या राष्ट्राला बेचिराग व्हावं लागेल. भारताविरुद्ध जर कोणी बायोलॉजिकल किंवा केमिकल म्हणजे जैविक आणि रासायनिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे अण्वस्त्र हल्ल्याचा पर्याय उपलब्ध असेल, शिल्लक असेल, ही आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. त्याचबरोबर भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची सगळी धुरा ही लष्कराच्या हातामध्ये नसून त्यासाठी राजकीय उत्तरदायित्व निश्चित करण्यात आलेलं आहे. एक त्याची कमांड असेल, त्याच्यामध्ये पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतील, ते अणुहल्ला करायचा का नाही याबद्दलचा निर्णय घेतील आणि तो जो निर्णय घेतलेला आहे तो एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची असेल. हे देखील आपल्या आण्विक धोरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 7 ते 8 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत, तेच आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट करायला पाहिजे होते. पोखरणची दुसरी जेव्हा आपण अणुचाचणी केली तेव्हा भारताने स्वतःहून आपले आण्विक धोरण घोषित केलं होतं. तर तसा तो विचारलेला प्रश्न आपल्याला इथं दिसतो. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो त्यांनी काय विचारलेला आहे, भारतासमोरील शेजारी राष्ट्रांसोबत प्रादेशिक सहकार्यातल्या प्रमुख अडथळ्यांची चर्चा करा. प्रमुख अडथळ्यांची आता लक्षात ठेवा, त्यांनी सिलेबस मधला पॉईंट उचललाय आणि त्याचं प्रश्नामध्ये रूपांतरण केलेलं आहे. डिस्कस मेजर इम्पेडिमेंट्स फॉर द रिजनल कॉपरेशन इन इंडिया विथ नेबरिंग कंट्रीज. म्हणजे शेजारच्या राष्ट्रांबरोबर आपले संबंध अधिक वृद्धिंगत व्हायला कोणत्या मर्यादा आहेत. सिलेबसमध्ये पण त्यांनी असंच वर्डिंग दिलेलं आहे, त्याच्याच आधारे तो आपल्याला इथे प्रश्न विचारलेला दिसतो. जसं भारत पाकिस्तान सोबत आपला सीमावाद आहे, भारत पाकिस्तान सोबत सिंधू पाणी वाटपाच्या करारावरून पण वाद झाले होते. माननीय पंतप्रधानांनी असं विधान केलं होतं की द ब्लड अँड वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर. तर तो मुद्दा आहे. अगदी बांगलादेश नेपाळचा आपण विचार करायला गेलो तर तिथे सत्तांतरण झाल्यामुळे तिथल्या संबंधांमध्ये पण अलीकडच्या काळामध्ये कटुता आलेली दिसते. बांगलादेश सोबत आपला पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. नेपाळ सोबत काही आपले सीमावाद आहे, चायना बरोबर सीमावाद आहे. ह्या सगळ्याचा आपल्याला याच्यामध्ये उहापोह करणं अपेक्षित
होतं किंवा व्यापारामध्ये आपल्याला ह्या राष्ट्रांकडनं प्राधान्य दिलं जात नाही. या उलट भारत या राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी नेहमीच इच्छुक असतो, मात्र आपल्याला तशा प्रकारची वागणूक त्यांच्याकडून मिळत नाही. तर हे याच्यामध्ये सांगणं अपेक्षित होतं. तर सिलेबस मधला पॉईंट घेऊन त्यांनी त्याला तिथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न किंवा त्याच्या आधारे त्यांनी तो प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. आता त्यातला जर आपण पुढचा मुद्दा बघितला तर आता इथे आपल्याला दिसतो की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे बदलते निर्धारक घटक स्पष्ट करा, डिटर्मिनंट्स, त्याच्यावरती विचारलेला प्रश्न आहे. नंतरचा एक प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख अंगांबद्दल विचारलेला आहे. पण लक्षात ठेवा, हा भारताच्या संदर्भात विचारलेला आहे. तुम्ही जर सिलेबसला बारकाईने बघितलं तर नाही, सिलेबसच्या सेक्शन ए मध्ये असं म्हटलेलं आहे की संयुक्त राष्ट्र संघटना किंवा इतर प्रादेशिक संघटना, पण सेक्शन बी मध्ये ते असं म्हणतायत की संयुक्त राष्ट्र संघटना आणि भारत किंवा प्रादेशिक संघटना आणि भारत. म्हणजे सार्क आणि युरोपियन युनियनचं आपण उदाहरण घेतलं तर सेक्शन ए मध्ये फक्त सार्क आणि युरोपियन युनियन आहे, मात्र सेक्शन बी मध्ये सार्क, युरोपियन युनियन आणि भारत आहे. मग इथे त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की भारताच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रमुख अंगांची चर्चा करा. आता कॉन्सेप्च्युअली आपण बघायला गेलो तर संयुक्त राष्ट्र संघाची प्रमुख अंगे 6 आहेत आणि विशेष उपांग जे आहेत त्याची यादी आपण आपल्या नोटमध्ये दिलेली होती. आणि त्यांनी काय विचारले, भारताच्या संदर्भात. मग इथं मी काय लिहायला पाहिजे होतं की भारत जनरल असेंब्लीमध्ये काय बोलतो, भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये का मागणी केलेली आहे, आपल्याला सदस्यत्व मिळायला पाहिजे, किंवा इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिल, आर्थिक सामाजिक परिषदेच्या बाबतीमध्ये आपली भूमिका कोणती आहे आणि त्यांच्या कोणत्या उपक्रमांचा भारताला फायदा होतो, तर ते आपल्याला यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. त्यामुळे प्रश्न वाचताना थोडासा बारकाईने वाचायला पाहिजे. इथे बऱ्याच जणांची गडबड झालेली असू शकते की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची फक्त अंग लिहिलेली आहेत. अंग तर लिहायचीच आहेत, पण ती कुठल्या संदर्भात लिहायची आहेत, तर ती भारताच्या संदर्भात लिहायची आहे. तुम्ही अभ्यास करताना तुम्ही सेक्शन ए मध्ये करा किंवा बी मध्ये करा, मात्र तुम्हाला तो कॉन्टेक्स्ट आहे त्याचं जोडणं अपेक्षित आहे. इथला जो तिसरा प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन 6 मधला, भारत आणि आफ्रिकन देशांसंदर्भातल्या बदलत्या संबंधांची चर्चा करा. तर क्वेश्चन नंबर 6C मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आता याचा जो संबंध आहे तो भारताच्या परराष्ट्र धोरणाशी आहे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये भारत आणि आफ्रिका किंवा भारत आणि लॅटिन अमेरिका या संबंधांना आपल्याला अधिक चालना मिळालेली दिसते. त्याला भारत आफ्रिका जर म्हटलं तर त्याचं 10 पॉईंट डिक्लेरेशन पण आपण दिलं होतं की त्याच्यामध्ये आपण आफ्रिकेसाठी कशा प्रकारे त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत याची ग्वाही त्यांना त्याच्यामध्ये दिली होती. लॅटिन अमेरिका असो किंवा आफ्रिका असो, ते भारताला जिओग्राफिकली खूप दूर राहिलेले आहेत. शीतयुद्धाचं राजकारण, आपले अंतर्गत प्रश्न, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्याशी आपले संबंध पूर्वीच्या काळामध्ये इतकेसे चांगले नव्हते का तितके चांगले निर्माण करण्यासाठी आपल्याकडे स्पेस शिल्लक नव्हती. मात्र जागतिकीकरणानंतर, शीतयुद्धाच्या अंतानंतर आणि बदलत्या सामाजिक, राजकीय किंवा जिओ स्ट्रॅटेजिक पोझिशन्स मध्ये आपल्याला हे देश अत्यंत जवळचे वाटू लागलेले आहेत. आपल्याला त्यांचा फायदा होतो आणि त्यांचाही आपल्याला फायदा होताना दिसतो. त्यामुळे त्यांनी इथे आफ्रिकन देशांबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. कदाचित पुढच्या वेळेला ते कदाचित लॅटिन अमेरिका याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतील. तर हा क्वेश्चन नंबर 6 आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आता क्वेश्चन नंबर 6 मधलं जर आपण थोडंसं कंटेंट बघायला गेलो तर तुम्ही इंडेक्समध्ये बघितलं तर भारताचं परराष्ट्र धोरण आहे, भारताने जागतिक दक्षिण आहे, भारताने आण्विक प्रश्न आहे, अफगाणिस्तान, पश्चिम आशियातल्या अलीकडच्या घडामोडी, तर हे त्याच्यामध्ये झालेले ते ऍडिशन्स आपल्याला दिसतात. आता परराष्ट्र धोरणामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर इथे बघा, परराष्ट्र धोरणाचे प्रमुख घटक, डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी, म्हणजे क्वेश्चन नंबर 6A जो आहे तो मला याच्या आधारे इझिली लिहिता येण्यासारखा होता की कोणत्या प्रकारचे डिटर्मिनंट्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. ते डिटर्मिनंट्स कोणते आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मांडता आले असते. पूर्ण चॅप्टरच हा भारताच्या परराष्ट्र धोरणाला अशा प्रकारे डेडिकेट केलेला दिसतो. आता भारत आणि दक्षिण आशिया जी आहे, भारत आणि दक्षिण आशिया, तर तो कॉन्टेक्स्ट आहे सार्कच्या बाबतीमधला. पुढे क्वेश्चन नंबर 7 आणि 8 मध्ये पण आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले दिसतात. ते यामध्ये तुम्हाला दिसेल. आता बघा, मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशियाची संकल्पना आणि आव्हाने स्पष्ट करा. साऊथ एशियाचा फ्री ट्रेड एरिया, एक्सप्लेन कॉन्सेप्ट अँड चॅलेंजेस. सार्कच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे आणि त्यांनी सिलेबस मधलाच मुद्दा उचललेला आहे, त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पंचशील करारापासून भारत चीन संबंधांचा संक्षिप्त इतिहास कथन करा. भारत आणि चीनचे संबंध कसे राहिलेले आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. आणि भारताच्या इस्रायल सोबतच्या विदेश धोरणाला 2014 नंतर कालाटणी मिळाली हे स्पष्ट करा, असं त्यांनी याच्यामध्ये विचारलेलं
आहे. आता एक सार्क मधला प्रश्न आहे, एक चायनाचा आहे आणि एक इस्रायलचा आहे. त्यांनी यावर्षी कदाचित पेपर सेट करताना सिलेबस मधले मुद्दे उचलले आणि त्याच्या आधारे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं तर हे परराष्ट्र धोरणाचे प्रमुख घटक डिटर्मिनंट्स बद्दल आपण याच्यामध्ये बोललो होतो, तर तोही मुद्दा याच्यामध्ये कव्हर झालेला आपल्याला दिसतो. ही पंचशील तत्व त्याच्यामधली आहेत, ज्याच्यावरती आता चायनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न होता. पूर्वेकडे पहा धोरण, जो मगाशी प्रश्न विचारला होता ना क्वेश्चन नंबर 5 मध्ये, पूर्वेकडे पहा धोरण आणि पुढे पूर्वेबाबत कृती करा धोरण, पूर्वेबाबत कृती करा. म्हणजे तो 3 नंबरचा मुद्दा आणि 5 नंबर ह्याचं एक्सटेन्शन किंवा त्याला जोडून तुम्हाला त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिता आलं असतं. हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये खरं तर स्पष्टपणे केलेले आहेत. याचा एक व्हिडिओ पण मी याच्यापूर्वी बनवला होता की त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जे काही बेसिक टेनंट्स आहेत त्याची सविस्तर चर्चा त्यामध्ये केली होती. ही कोणकोणती आव्हानं आहेत म्हणजे पूर्ण सविस्तर परराष्ट्र धोरण याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. आता बघा, सार्कच्या कॉन्टेक्स्टमध्ये मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया ॲज इट इज सिलेबस मधला मुद्दा आहे, त्याने आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, तर तोही प्रश्न आपल्याला यामध्ये कव्हर झालेला दिसतो. सार्क करार अपयशी का झाला हे सांगितलेलं आहे. लुकीस पॉलिसीबद्दल स्वतंत्रपणे ह्याची चर्चा केलेली आहे. आणि इथेच तुम्ही बघितलं तर पूर्वेकडे पहा या धोरणाचा पुढचा टप्पा म्हणून 2014 मध्ये पूर्वेबाबत कृती करा हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक संबंध वाढवण्याबरोबरच सामाजिक आणि राजनैतिक संबंध वाढवण्यावरती भर दिलेला आहे. म्हणजे ह्या वाक्याचा संदर्भ घेऊनच तो प्रश्न कदाचित फ्रेम झालेला आहे. आणि मग पूर्वेबाबत कृती करामध्ये कोणती उद्दिष्ट आहेत हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. बघा, प्रादेशिक सहकार्याचे अडथळे, इम्पेडिमेंट्स टू द रिजनल कॉपरेशन सिलेबस मधला मुद्दा आहे आणि त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. मग नदी जल विवाद तो आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. मग तो कोणासोबत आहे, कशा प्रकारे बेकायदेशीर सीमापार स्थलांतरणाची समस्या आपल्याला होते त्याच्यावरती आपल्याला लिहिता आला असता, किंवा वंश सांस्कृतिक संघर्ष आणि बंडाळे, म्हणजे जेवढे पण काही अडथळे आहेत ते सगळे अडथळे या नोटमध्ये लिस्ट केलेले आहेत आणि त्याच्याच आधारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसतो. त्याच्या आधारे पण आपल्याला त्याची मांडणी खरं तर करता आली असती. आता बघा, भारत आणि आफ्रिका, जो आफ्रिकेबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर इथं बघितलं तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आफ्रिकेला भारताचा भगिनी खंड असे संबोधले. 1950 ते 2023 दरम्यान भारताच्या पंतप्रधानांनी आफ्रिकेला 76 भेटी दिल्या आहेत. सन 2015 ते 2022 म्हणजे गेल्या 10 वर्षात आपण विचार केला तर 100 आफ्रिकन नेत्यांनी भारताला भेटी दिलेल्या आहेत. 2023च्या G20च्या अध्यक्षपदादरम्यान आफ्रिकन युनियनला G20 मध्ये समावेश करण्यात आले. यामध्ये भारताची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आणि मग भारत आफ्रिका सहकार्याची क्षेत्र कोणती आहेत, मग कृषी, व्यापार, सेवा क्षेत्र, ऊर्जा, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, आंतरराष्ट्रीय पुनर्रचनेला आपलं म्हणणं काय आहे ते, संरक्षण सुरक्षा क्षेत्रातले सहकार्य, आणि मग त्यातल्या समस्या कोणत्या आहेत आणि पुढील वाटचाल काय आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की कंपाला डिक्लेरेशन त्याच्यामध्ये आपल्याकडे केलं गेलं होतं, तर तो मुद्दा ह्याच्यात एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे तुम्ही एवढं जरी वाचलं असतं तरी पण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सहज पद्धतीने लिहिता आलं असतं. हे लॅटिन अमेरिकेबद्दल सांगितलेलं आहे. आता भारताचं आण्विक धोरण, जो आपल्याला आण्विक धोरणावरती प्रश्न विचारला होता, ही त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि भारताचं आण्विक धोरण त्यामध्ये हेच मुद्दे आहेत. किमान प्ररोधन, मिनिमम डिटरन्स, प्रथम वापर नाही, आपण पहिल्यांदा त्याचा वापर करणार नाही, मोठ्या प्रमाणावरती प्रतिहल्ला, मॅसिव्ह रिटेलिएशन आम्ही करू, अण्वस्त्र नसलेल्या राष्ट्रांविरुद्ध वापर करणार नाही, नागरी राजकीय नियंत्रण आणि आण्विक त्रिसूत्री, म्हणजे हे पण आपण याच्यामध्ये अगदी स्वतंत्रपणे सांगितलं होतं. म्हणजे असं तुम्हाला त्याच्यामध्ये खरं तर उतरवायचं होतं. NPT आणि CTBT कोणत्या आहेत त्याच्याबद्दलची पण आपली भूमिका याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियातल्या अलीकडच्या घडामोडी. आता हा सिलेबस जेव्हा UPSCचा फ्रेम झाला होता त्यावेळेला 2012 साली त्यांनी असाच सिलेबस घेतला होता आणि अलीकडच्या घडामोडीबद्दल त्यांनी त्यावेळेला त्यामध्ये मेन्शन केलं होतं आणि इथे पण केलेलं आहे. आता अर्थात पश्चिम आशिया म्हणा किंवा अफगाणिस्तान मध्ये सातत्याने बॉइलिंग असतात, बॉइलिंग पॉईंट्स आहेत. मी आता पण बघितलं की इराण इस्रायल यांच्यामधली युद्ध म्हणजे पश्चिम आशियामधलीच एक मोठी घडामोड आहे. थोडंसं करंट अफेअर तुम्हाला वाचावं लागेल, पण त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही नोट त्यामध्ये मदत करते. पश्चिम आशिया का महत्वाची आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आव्हानं कोणती आहेत, इस्रायल पॅलेस्टाईन, हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे स्वतंत्रपणे ह्याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे. ते इन जनरल पश्चिम आशिया आणि ह्या सगळ्याची चर्चा आपल्याला याच्यामध्ये केलेली दिसते. हे भारत अफगाणिस्तान परराष्ट्र संबंध याच्यामध्ये सांगितलेले आहेत.
कोणत्या अर्थाने अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्वाचं आहे ती चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. आणि मग भारत इस्रायल संबंध, भारत इस्रायल संबंध तुम्ही जर हे बघितलं तर तुम्हाला ह्या पहिल्या पॅराग्राफमध्येच त्या सगळ्या प्रश्नाचा जो क्रक्स आहे तो मिळून जाईल. भारत आणि इस्रायल धोरणात्मक भागीदार आहेत. भारताने अधिकृतपणे इस्रायलची ओळख 1950 मध्ये जाहीर केली होती, मात्र 1992 मध्ये आपल्या त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्तावित झाले होते. नंतर भारत हा सध्या इस्रायलच्या प्रमुख लष्करी उपकरण आयातदारांपैकी एक आहे. दोन्ही देश I2 युद्ध गटाचे सक्रिय सदस्य आहेत. परस्पर सहकार्य वाढवणे, परस्पर संबंध अधिक बळकट करणं हा या गटाचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं सहकार्य आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आर्थिक व्यापारी संबंध, मुख्य निर्यात वस्तू, मुख्य आयात वस्तू, I2U2 भागीदारी, संरक्षण क्षेत्रातली सहकार्य, कृषी क्षेत्रातले सहकार्य, I4 निधी, ऊर्जा क्षेत्र आणि सांस्कृतिक देवाणघेवाण. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय वंशाचे यहुदी वास्तव्यात असून सांस्कृतिक संबंध दूर करण्यावर योगदान देतात. तो जो इस्रायलचा प्रश्न आहे तुम्ही या नोटच्या आधारे सहजपणे टॅकल करू शकला असता. अत्यंत इझी अशा प्रकारचा प्रश्न होता. तुम्हाला जर क्लासरूममध्ये आठवत असेल तर मी तुम्हाला आपला शामू नावाच्या युट्यूब चॅनलचं उदाहरण देऊन ते संबंध कशा प्रकारे आपल्याला वाढलेले दिसतात याची सविस्तर चर्चा केली होती. म्हणजे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर हे जे तिन्ही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटच्या आधारे अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिता आले असते. हा क्वेश्चन नंबर 7 होता. आणि यातला क्वेश्चन नंबर 8 जो आहे तर तो कोणता आहे, तर शीतयुद्धाच्या काळात भारताची अलिप्ततावादी चळवळीतली भूमिका महत्वाची होती. म्हणजे अलिप्ततावादी चळवळ आपला सेक्शन ए मध्ये पण आहे, पण सेक्शन बी मध्ये भारत आणि अलिप्ततावादी चळवळ असा तो घटक त्याच्यामधला आहे. 21व्या शतकाच्या पूर्वार्धातील पश्चिम आशियातील संघर्ष यावर टीप लिहा. आत्ताच मी तुम्हाला ते नोटमध्ये दाखवलं होतं की पश्चिम आशियामध्ये कोणकोणते संघर्ष आहेत आणि आता ज्या प्रकारच्या घडामोडी परीक्षेच्या अगदी थोडंसं आधीपासून पश्चिम आशियामध्ये घडत आहेत त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला हे येणं अपेक्षितच होतं. किंवा तुम्ही न्यूजपेपर वाचताय, बुलेटिन सारख्या मॅगझिन रेफर करताय, त्याच्यामध्ये सगळं सविस्तरपणे येणारच आहे. आणि भारत आणि जपान संदर्भातल्या अलीकडच्या काळातल्या घडामोडींची चर्चा करा. आता तुम्ही जर GS2चा पेपर बघितला असेल त्याच्यावरती पण त्यांनी भारत आणि जपानवरती प्रश्न विचारला होता आणि ऑप्शनलमध्ये पण त्यांनी भारत आणि जपानवरती प्रश्न विचारलेला आहे. द युनिक अकॅडमीची एक स्वतंत्र नोट आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आणि इतर सगळ्या देशांबरोबरचे परराष्ट्र धोरण हे सविस्तरपणे दिलेले आहे. GS मध्ये पण आपण ती नोट सगळ्यांना देत असतो. तर तेही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये इझिली टॅकल होता येण्यासारखे आहेत. आता हा जर आपण नामचा प्रश्न बघितला, नामचा, भारत आणि नाम ही जी काही त्याच्यामधली मांडणी आपल्याला दिसते तर त्याचं खरं तर स्वतंत्र चॅप्टर याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. आता हा चॅप्टर आहे पहा, अलिप्ततावादी चळवळ. सेक्शन ए मध्ये अलिप्ततावादी चळवळ आहे, सेक्शन बी मध्ये अलिप्ततावादी चळवळ आणि भारत आहे. नामची सर्वसाधारण तत्वे, नामची वैशिष्ट्ये, नामची कामगिरी. तर त्यांनी सिलेबसमध्ये असं म्हटलंय नामची कामगिरी. कदाचित पुढच्या वेळेला आपल्याला नामच्या कामगिरीवरती पण प्रश्न येऊ शकतो. अलिप्ततावादी चळवळीवरती कोणती टीका केली जाते तीही टीका याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याचा रिलेव्हन्स काय आहे तर हे याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि स्वतंत्रपणे भारत आणि अलिप्ततावादी चळवळ यांच्यातला सहसंबंध कसा आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अलिप्ततावादाचे धोरणे आपल्या परराष्ट्र धोरणातील एक महत्वाचा घटक म्हणून स्वीकारले होते. आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्राध्यापक VP दत्ता यांच्या मते अलिप्ततावादाचे धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संरचनेतील एक महत्वाचा घटक होते. मग त्या भारताच्या अलिप्ततावादी धोरणामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या ते याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार का केला, आपलं त्याच्या मागचं लॉजिक काय होतं हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं दिसतं. भारताच्या अलिप्ततावादाचे टप्पे कोणकोणते आहेत, त्यातला पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा आणि अलीकडच्या काळातला टप्पा हे यामध्ये विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा त्यातला जो होता तो शीतयुद्धोत्तर परिस्थितीमध्ये अलिप्ततावाद चळवळीची भारताच्या दृष्टीने असणारी समर्पकता आणि सध्या काय चालू आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्हली हा मुद्दा याच्यामध्ये कव्हर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा जो नामचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की हा तो कशा अर्थाने महत्वाचा होता, तर तोही प्रश्न तुम्हाला त्या कॉन्टेंटच्या आधारे लिहिता आला असता. तर असे हे आपल्या पेपर सेकंड मधले 8 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तुम्ही जर आता मी तुम्हाला ज्या नोट्स दाखवल्या त्या जर अगदी तंतोतंतपणे फॉलो केल्या असतील तर अर्थातच तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर खूप चांगल्या पद्धतीने लिहिता आली असतील. आता शेवटचा मुद्दा ह्याच्याकडे जर मी यायचं म्हटलं तर ह्याचं एकंदर जजमेंट काय होतं या पेपर सेकंडचा, तर मला असं वाटतं की हा पेपर सेकंड हा खूप बॅलन्स्ड होता. त्यांनी सिलेबसमधल्या बहुतांश घटकांना योग्य तो न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये फारशी गुंतागुंत न करता सिलेबसमधलेच मुद्दे उचललेले आहेत आणि त्याच्या आधारे त्याला त्यांनी प्रश्नांमध्ये रूपांतरित केलेलं आहे.
यामधला एकच प्रश्न जो असा होता तो स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट ऑफ महाराष्ट्र होता, तो मराठा आरक्षणाच्या संदर्भातला होता. तोही आपल्या सिलेबसशी निगडीत होता, ज्याला आपण प्रतिनिधित्व आणि सहभागाचे राजकारण असं खरं तर म्हणू शकतो. अर्थात प्रतिनिधित्व आणि सहभागाचे राजकारण याच्यामध्ये दोन राज्यसंस्थांची तुलना करणं अपेक्षित होतं. मग जशा प्रकारच्या प्रतिनिधित्वाच्या चळवळी जगभरातल्या देशांमध्ये चालतात तशा प्रकारच्या चळवळी भारतामध्ये चालत असतील तर त्याची तुलना, त्यातलं एक चळवळ म्हणजे मग ती आरक्षणाची चळवळ. तर तेवढाच एक स्पेसिफिक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. बाकी बहुतांश प्रश्न हे अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड होते, तुम्हाला ते इझिली टॅकल करता येण्यासारखे होते. ज्या प्रकारचं प्रिडिक्शन केलं गेलं होतं त्याच प्रकारच्या प्रिडिक्शनच्या आधारे आपल्याला हे प्रश्न विचारलेले दिसून येतात. आता याच्या आधारे जर तुम्ही पुढच्या मुख्य परीक्षेची तयारी करणार असाल तर तुम्हाला थोडं स्ट्रॅटेजिकली लक्षात ठेवता येईल की आता आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. जसं तुम्ही UN मध्ये बघितलं तर UN अंगांवरती प्रश्न आलेला आहे, तो विशेष अंगांवरती प्रश्न आलेला आहे. मात्र जागतिक संघटनांपैकी WTO, IMF आणि वर्ल्ड बँकवरती प्रश्न आलेला नाही. तर आपण काय करू शकतो, तर पुढच्या मुख्य परीक्षेला कदाचित त्याच्यावरती आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. समकालीन जागतिक कळीच्या मुद्द्यांमध्ये त्याने इथं लोकशाहीचा एक मुद्दा कव्हर केला होता, दहशतवादाचा केला होता, परंतु जागतिकरणासारखा महत्वाचा समकालीन जागतिक कळीचा मुद्दा यामध्ये कव्हर केलेला नाही. तो पर्यावरणाचा पण कव्हर केलेला नाही. कदाचित पुढच्या मेन्सला आपण जागतिकरण किंवा पर्यावरण यावरती एखादा दुसरा प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. बऱ्याच ऍस्पायरंट लोकांना तुलनात्मक राजकारण हा जो घटक आहे तो प्रिपेअर करायला थोडासा अवघड वाटतो, पण मी तुम्हाला त्याच्या आधी सांगितलं होतं की तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने त्याला डील करू शकता, कारण त्याच्यावरती विचारलेले प्रश्न हे खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात. तुम्हाला फक्त नोटमधले मुद्दे वाचायचे आणि तुम्हाला त्याच्यावरती लिहिणं अपेक्षित होतं. 40 मार्काचे जरी त्यांनी प्रश्न विचारलेले असले तरी जे दृष्टिकोन त्याच्यामध्ये डायग्राम काढली असली तर तुम्हाला खूप चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळणारच होते. बऱ्याच जणांचं टेन्शन असतं, परंतु आता ह्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की तुलनात्मकची फार काळजी करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी डिटरन्सवरती प्रश्न विचारलेला आहे. कदाचित पुढच्या वेळेला संकल्पना म्हणून ते शीतयुद्ध किंवा अन्य कोणत्या त्या घटकावरती प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे माझं जजमेंट जर या पेपरचं मी करायला गेलं तर पेपर हा मला बॅलन्स्ड वाटला. तो फार लेंदी अर्थातच नव्हता. एक स्पेसिफिक महाराष्ट्राचा संदर्भ सोडला बाकी सगळे प्रश्न तुम्हाला याच्या आधारे टॅकल करता येण्यासारखे होते. याच्यामध्ये त्यांनी क्वालालंपूरच्या समिटबद्दल प्रश्न विचारला होता आणि भारत आणि जपान बद्दलचा जो प्रश्न आहे याचा अर्थ त्यांनी 2 प्रश्न हे डिरेक्ट करंट अफेअर्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलेले आहे. त्यामुळे सर्व ऍस्पायरंट लोकांना याची तयारी करत असताना याची काळजी घ्यावी लागणार आहे की ते सातत्याने या करंट अफेअर्सकडे वाचत राहतील. अर्थात हे मुद्दे सगळे बुलेटिनमध्ये कव्हर होतातच, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आव्हान मी पुन्हा एकदा करतो की तुम्ही बुलेटिन हे बघत राहा, वाचत राहा. त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या घडामोडी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये महत्वाच्या वाटतात त्या देखील तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही त्याच्या स्वतःच्या खरं तर नोट्स पण त्यामध्ये काढायला पाहिजे. जाता आता एक गोष्ट आवर्जून मी आपल्या सगळ्यांना सांगेन की याच्यामध्ये सगळ्यात क्रुशियल काय असेल तर ती रायटिंग प्रॅक्टिस आहे. तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव चांगल्या पद्धतीने करावा लागेल, कारण हे सगळे प्रश्न जर बघितले तर कंटेंट वाईज ते एवढेसे अवघड नाहीत, परंतु कोणत्या प्रश्नांमध्ये कमीत कमी 3 पॅराग्राफ करायचे, कोणत्या प्रश्नांमध्ये 4 पॅराग्राफ करायचे याचं आपल्याला भान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वेळेची आणि शब्दांची मर्यादा देखील आपल्याला पाळावी लागणार आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला त्या दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या शब्दांमध्येच ती सगळी उत्तरं लिहायची असतील तर थोडंसं तुम्हाला त्याचा लेखन सराव करणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगेन की बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की काय वाचायला पाहिजे, कुठून वाचायला पाहिजे. आता मी तुम्हाला हे सगळं समोर दाखवलेलं आहे की तुम्ही फक्त नोट्स जरी रेफर केल्यात अकॅडमीच्या, त्याच्या आधारे तुम्ही त्या मॅटरवरती जर चांगला कंट्रोल घेतलात तर मला वाटतं की तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा झालेली आहे त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. तुम्ही आता तुमच्या सुट्टीचा आनंद घ्यायला हरकत नाही. मात्र जे विद्यार्थी पुढच्या परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठीचा हे स्ट्रॅटेजी म्हणून पण तुम्ही याच्याकडे बघू शकता आणि त्याच्या आधारे तुमच्या तयारीची मांडणी याच्यामध्ये करू शकता. जे विद्यार्थी पुढच्या मुख्य परीक्षेची तयारी करतात सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. ज्यांनी मुख्य परीक्षा दिली त्यांना या परीक्षेमध्ये सुयश चिंतितो. आणि अशा पद्धतीने आपण हे डिस्कशन आजच्या या दिवशी थांबवत आहोत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. धन्यवाद.